नमस्कार मुलांनो. बघा, मी प्राध्यापक वैशाली खालकर. तुमचा जो विषय आहे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र, हा जो विषय आहे यामध्ये आपले सर्व युनिट 7 युनिट झालेले आहे आणि 8वा जो युनिट आहे संघटनात्मक वर्तन आणि संघटनात्मक विकास याचे महत्त्व, यामध्ये 3 पॉईंट बाकी आहे आपले. बघा, संघटनात्मक वर्तनाचा अर्थ व स्वरूप आपण बघितलं होतं. त्यानंतर प्रवाह आणि आव्हाने, अर्थ आणि स्वरूप बघितलं होतं. आणि त्यानंतर संघटनात्मक विकासाचा व्यवस्थावादी सिद्धांत, हा आज आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. बघा, आधुनिक काळात लोक प्रशासनाच्या अभ्यासाला स्वतंत्र दर्जा व स्थान प्राप्त झालेले आहे. 20व्या शतकात लोक प्रशासन हे सामाजिक शास्त्र मानले जाऊ लागले. फॉलेट, गुलिक, फेयॉल यासारख्या विविध जे विचारवंत आहे त्यांनी लोकप्रशासनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायला सुरुवात केली. प्रशासनाचे वास्तववादी स्वरूप आणि जे स्वरूप आहे त्यांनी ते स्पष्ट केले आणि अशा प्रकारे लोकप्रशासनाच्या व्यवस्थावादी दृष्टिकोनालाही महत्त्व प्राप्त झालेले आहे. बघा, लुडविग वॉन आणि लॉम्फी यांनी हा व्यवस्थावादी सिद्धांत मांडला. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा स्वीकार व्यवस्थावादी दृष्टिकोनात केला आहे आणि त्यानुसार अनेक अध्ययन विषयांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित व्हावे आणि त्याच्यात समन्वय साधला जावा यासाठी व्यवस्थावादी दृष्टिकोन प्रयत्न करतो किंवा त्यामध्ये तसा प्रयत्न केला जातो. बघा, आधी आपण हे बघू, व्यवस्था म्हणजे काय. व्यवस्था ही एक जीवशास्त्रीय संकल्पना आहे. सुरुवातीला केवळ नैसर्गिक शास्त्राने स्वीकार केलेल्या या संकल्पनेचा स्वीकार आजच्या काळात सर्वच सामाजिक शास्त्रे करत आहे. प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीसाठी एक चांगल्या रचनेची गरज असते आणि ही रचना म्हणजेच व्यवस्था होय. या व्यवस्थेची मांडणी ही रचनाबद्ध केलेली असते. या व्यवस्थेतील सर्व घटक जरी स्वतंत्र असले तरी ते परस्परांशी संबंधित असतात, तसेच ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्या परस्पर संबंधांवरच व्यवस्थेची एकी किंवा अवलंबून असते. यानंतर आपण बघणार आहोत व्यवस्था सिद्धांत किंवा व्याख्या काय आहे. व्यवस्था म्हणजे एखाद्या गोष्टीची सुव्यवस्थित केलेली मांडणी किंवा रचना होय. बघा, व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट म्हणजे एखादी जी गोष्ट आहे तिची सुव्यवस्थितपणे केलेली मांडणी किंवा रचना होय, त्याला व्यवस्था असे म्हणतात. बघा, आपण म्हणतो की चांगली व्यवस्था केलेली आहे की नाही. सपोज लग्नाची व्यवस्था चांगली, जे मॅनेजमेंट आहे की जेवणाची व्यवस्था कशी किंवा म्युझिकची व्यवस्था कशी किंवा इतर आहे, ची व्यवस्था कशी आहे आणि ती कशी असली पाहिजेत, केलेली मांडणी सुव्यवस्थितपणे त्याची मांडणी केलेली असली पाहिजे. विश्वातील प्रत्येक घटकात व्यवस्थावादी दृष्टिकोन लागू पडतो, कारण या प्रत्येक गोष्टीत विशिष्ट प्रकारची व्यवस्था असते. म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये व्यवस्था तिथं करावी लागते किंवा मॅनेजमेंट करावं लागतं. सपोज एखादी कंपनी असेल आणि तिथे उत्पादन कसं तयार करायचं किंवा किती कालावधी त्याच्यासाठी एका उत्पादनासाठी द्यायचा, याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्था तिथं केलेली असते आणि त्यानुसारच त्या कंपनीचं उत्पादन तिथे चांगलं होत असतं. व्यवस्थेची वैशिष्ट्ये, बघा, व्यवस्थेची आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत. अनेक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. व्यवस्थेत ज्या घटकांचा समावेश असतो ते सर्व घटक परस्परांशी संबंधित असतात आणि या संबंधातूनच व्यवस्थेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पुढे आहे परस्पर संबंध. व्यवस्थेत ज्या घटकांचा समावेश असतो ते सर्व घटक परस्परांशी संबंधित असतात आणि या संबंधातूनच व्यवस्थेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पुढे आहे पर्यावरणाच्या मर्यादा. व्यवस्थेला पर्यावरणाच्या मर्यादा असतात. व्यवस्थेभोवती जे पर्यावरण असते त्या पर्यावरणाच्या अंतर्गत व्यवस्थाला किंवा व्यवस्थेला आपण आपले कार्य पार पाडावे लागते. देवाणघेवाण प्रक्रिया. पर्यावरणाच्या अंतर्गत व्यवस्था आपली कार्य पार पाडताना व्यवस्था आणि भोवतालचे वातावरण यांच्यात सतत देवाणघेवाण होत असते. बघा, हा दृष्टिकोन आपण बघणार आहोत, व्यवस्था दृष्टिकोन. संघटना ही एक व्यवस्था आहे. व्यवस्थावादी दृष्टिकोन संघटनेला एक व्यवस्थाच मानतो. संघटनेचे वेगवेगळे घटक असतात आणि हे सर्व जे घटक असतात ते परस्परांशी संबंधित असतात. त्यांचे कार्य परस्परांच्या सहकार्याने चालू असते
आणि या सहकार्यातून त्यांच्यात चांगले संबंध विकसित होतात. त्याचा परिणाम म्हणून संघटनेची कार्यक्षमता वाढते. संघटनेचे अस्तित्व टिकून राहण्यास संघटनेतील व्यवस्था सहाय्यभूत ठरते. पुढे आहे आदान-प्रदान प्रक्रिया. प्रत्येक व्यवस्थेभोवती पर्यावरण असते आणि या पर्यावरणाच्या मर्यादेत प्रत्येक व्यवस्था कार्यशील असते. व्यवस्था आणि पर्यावरण याच्यात सतत आदान-प्रदान होत असते आणि या आदान-प्रदान प्रक्रियेतूनच संघटनेचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडले जाऊ शकते. रूपांतर प्रक्रिया कार्य. व्यवस्था आणि पर्यावरण यांच्यातील आदानाचे रूपांतर प्रदानात करण्याचे कार्य व्यवस्थेच्या माध्यमातून केले जाते आणि त्याला रूपांतर प्रक्रिया असे म्हणतात. व्यवस्थेकडे पर्यावरणातून होणाऱ्या मागण्यांना आदान म्हटले जाते. पर्यावरणातून आलेल्या मागण्यांवर व्यवस्थेत विचार-विनिमय केला जातो आणि त्यावर निर्णय घेतला जातो. हे निर्णय पुन्हा पर्यावरणाकडे पोहोचविले जातात आणि अशा प्रकारे व्यवस्था दृष्टिकोनात रूपांतर प्रक्रिया कार्यरत असते. पुढे आहे व्यवस्थेकडून पर्यावरणाकडे जे निर्णय पोहोचविले जातात त्या प्रदान कार्यावर पर्यावरणातून अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात आणि यातूनच काही नवीन आदान निर्माण होतात. या क्रियेला प्रत्यादान असे म्हणतात. व्यवस्थेची स्थिरता. प्रत्येक व्यवस्था आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. व्यवस्था आणि पर्यावरण यांच्यात जी आदान-प्रदान प्रक्रिया होत असते त्यांच्यातील संतुलन किंवा समन्वय व्यवस्थेचे अस्तित्व टिकविण्यास मदत करत असते. व्यवस्थेचे वर्गीकरण. व्यवस्थेचे खुली अवस्था आणि बंद अवस्था असे वर्गीकरण केलेले आहे आणि केले जाते. यामध्ये खुली जी अवस्था असते त्यामध्ये पर्यावरण यांच्यात आदान-प्रदान होत असते आणि या आदान-प्रदान समतोल व्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. काही व्यवस्था संघटना पर्यावरणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतात त्यांना खुल्या व्यवस्थेच्या संघटना असे म्हणतात. या संघटना बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या कार्याच्या स्वरूपामध्ये बदल करतात. म्हणजेच बदलत्या परिस्थितीशी सुसंगत असे कार्य त्या संघटनेचे असते. संघटनेतील सर्व सदस्य परस्पर सहकार्यावर भर देतात. प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणवत्तेनुसार संघटनेत स्थान प्राप्त होत असते. पुढे आहे दुसरी अवस्था व्यवस्थेच्या वर्गीकरणामधली बंद व्यवस्था. यामध्ये काही संघटना पर्यावरणाला फारसा प्रतिसाद देत नाही त्यांना बंद व्यवस्थेची संघटना असे म्हणतात. या संघटनेमध्ये किंवा संघटनेत साचेबद्ध कामावरच भर दिला जातो. श्रमविभागणीचे तत्त्व बाळगले जाते. संघटनेतील संघर्ष वरिष्ठांच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. संघटनेत विशिष्ट प्रकारची क्रमरचना असते बघा. त्यानुसारच संघटनेतील आंतरक्रिया प्रस्थापित होत असतात. व्यक्ती संघटनेच्या ज्या विभागात काम करते केवळ त्या विभागाशीच ती निष्ठा बाळगते. वरिष्ठांच्या आज्ञापालनाला महत्त्व दिले जाते. व्यक्ती संघटनेतील कोणत्या पदावर आहे आणि त्यावरून व्यक्तीचे त्या संघटनेतील स्थान तिथं ठरत असते. पुढे आहे दोन्ही व्यवस्थांमधील समन्वय. व्यवस्थेचे खुली आणि बंद व्यवस्था असे वर्गीकरण केले जाते आणि दोन्ही व्यवस्थांची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहे. प्रत्येक व्यवस्था पर्यावरणाला कशा प्रकारे प्रतिसाद देत असते त्यावरून व्यवस्थेचे या दोन प्रकारात वर्गीकरण झालेले आहे. खुली व्यवस्था ही समाजाला अनुकूल असते. समाजातील सर्व घटकांना चांगला प्रतिसाद देत असते आणि गुणवत्तेला सदस्यांच्या परस्पर सहकार्याला महत्त्व देत असते. तर या उलट बंद व्यवस्था ही समाजापासून अलिप्त राहते किंवा पर्यावरणाला चांगला प्रतिसाद देत नाही. बघा संघटनात्मक विकासाचा जो व्यवस्थावादी सिद्धांत आहे हा आपण याच्यामध्ये बघितला